Good morning, guys. How are you? काय चाललंय डॉन लोकांचं? काय नाही, कॉलेजला निघालो या बघा. काय म्हणते का? पोट आधी येतो. जास्त ढेर दिसते ना कधी कधी. वेट. हां, तर मी काय म्हणतोय, आता मी चाललोय कॉलेजला बरोबर. आज ट्राय करतो की तुम्हाला काहीतरी दाखवेल कॉलेजमधलं. काय गाडीत बसून तर अख्खा वेळ तर दाखवू नाही शकणार मी तुम्हाला, पण दाखवतो. आय विल ट्राय माय बेस्ट. आपल्याला हीच घेऊन जायला लागणार आहे. थोड्या वेळाने पाऊस पडणार आहे, कारण माझ्या धन्नाला बघून जाऊ रे फक्त, म्हणून मी आलो इकडं. असं आराम करतो, आराम. ये बघा, डब्बा 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 रे डब्बा डब्बा रे डब्बा. माझी बॅग काय निनाद येतोय का ना? आता निनादला विचारलं पाहिजे. निनाद तर म्हणला होता त्याचा सबमिशन मी लेट येतो. लेट सबमिशनच्या नादात पोरं उशिरा यायला लागले. मित्रांच्या इतकी जय म्हणतात डायरेक्ट. गाईस 2 मिनिटं द्या आम्हाला, परत येतो. गाईस बाई केवढे ट्रेलर आहेत माहिती का इथे? हे बघा नुसते ट्रेलर आहेत बे, नुसते ट्रेलर. कटाळा आला इथं गाडी चालून आता. अरे डॉन हे बघा. दिस इज द व्यू. कटकट. आता आमचं कॉलेज रोज 8:15 आहे. 8:15 कॉलेज झालं. ब्रेक. तुम्हाला माहिती आहे का मी काय केलं? सकाळी 6चा गजर लावलाय. 6चा गजर लावला, परत झोपलोय. परत झोपून 7ला उठलो. 7ला आवरलं. भाई आज ट्रॅफिक नाही बघा इथं ट्रॅफिकच ना आज. दिसतंय का तुम्हाला? थोडं फार चिंगळू छोटं मोठं ट्रॅफिक आहे. छोटं मोठं बघतोय तो. वेट्या आय विल कम बॅक. आत्ता आहे ना नेमका फोन आला मला. भाई मला म्हणतो कुठे? मी म्हणलं तुझ्या इथं घ्यायला येतो की. तो मला म्हणतोय मी आत्ताशी उठलोय. भाई त्याचा कॉलेज असतं 8:15 8:30. भाई आत्ताशी आंघोळ करतोय रे. कसं व्हायचं बघा तुम्ही आता. त्याला म्हणलं तू ये इथं, मग जाताना सोडतो. आता काय करू? थोड्या वेळाने निनाद दिसेल तुम्हाला. तुम्हाला दाखवतो निनाद आता. वैताग आलाय. तुम्हाला आज पण क्लासमधले व्हिडिओ नाही भेटणार. आता व्हिडिओ टाकली की बघ की. हा कालचा. अरे काल तिथं गेलो काय आम्ही, ते वॉफलच्या तिथं. मैत्रीचा उपवास होता. मोडला नाही. गेलं तिथं आणि ते म्हणे चिकनचा विषय निघाला रे. ओमॅन माझा. नंतर तिच्या लक्षात आलं ऑर्डर वगैरे केल्यानंतर की आपला उपवास आहे. मैत्री काय म्हणले मग घरी चढाचढी झाली का नाही? खाल्लं नाही तिने. ऑर्डर केल्यानंतर कळालं. म्हणून मग 3 एक्स्ट्रा झाले का? हा निघालोय मी कॉलेजमधून. लवकर सोडलं माहिती का आज आम्हाला. आज प्रिन्सिपलने लेक्चर दिला आणि त्यात ले बच्चाने फुल ढिंचॅक करत होता माहिती का तो. असं वाटत होतं तुला झाला. फुल सगळे हसत होते. मी तर घरी जाऊन झोपणार आहे. आज नाही काय काम, मस्त झोपणार आहे. सॉरी काय ते जरा आहे ना, विषय असा आहे कॉलेजमध्ये व्हिडिओ काढता नाही आहेत.
व्हिडिओ ते काय होतं कधी कधी कोणी पकडलं बिकडलं तर काय म्हणतील असा विषय, म्हणून जरा समजून घ्या. तर मला जमलं ना 100% काढणार मी, काय टेन्शन नका घेऊ, काय नाही सगळं करणार मी. थांबा जरा टाईम द्या, 9 दिवस जाऊ द्या, लगेच आपल्या फॉर्ममध्ये परत येतो. जरा थोडे दिवस तर शब्द राहू द्या, थोडे दिवस कसं मस्त की जरा टेन्शन फ्री राहू आपण, घरी फोन वगैरे नको जायला. एकदा काय 10-15 दिवस झाले मग आपला धिंगाणा चालू. आता आहे ना ओम्याचा फोन आला, ओम्या म्हणला मी संध्याकाळी येणार आहे आणि तुम्हाला आता संध्याकाळी काहीतरी भेटेल कंटेंट वगैरे काहीतरी करायलाच ते बघतोय करणार ना भाई. निनाद पण येणार आहे. निनाद डोळ्यांवर झोप दिसते का वाटतं कधी जाऊन झोपणार लवायचा आल्या कॉलेजमध्ये भाई. भारी पण वाटतं का पण आज तर फक्त रेषा मारायला लावल्या फक्त रेषा, ते पण त्यानंतर एक वर्कशॉप होता, वर्कशॉपमध्ये जरा सांगितलं NS काहीतरी होता, NSS काहीतरी ते होतं, त्याचा दिवस होता म्हणून ते शिकवलं. पोचलो मी घरी, आता मस्तपैकी जाणार झोपायला. तांबा आहे ग दिसतोय का? लॉक झाली, लॉक. धन्नो को मिल के जाते आपण. रुको जरा आयला धन्नो. वा धूळ बसली आमचा झाडूवाला रप झाडू मारतो ना म्हणून गाईस. ते ताले तेवढं पुसून घेतो थोड्या वेळाने. मी तुम्हाला म्हणलं होतं ना मी ते लावून घेतो. अजून नाही आज नक्की आता मी झोपतो थोडा वेळ आणि ना ओम्या आलं की लगेच परत येतो. बाय बाय. मला स्पेशल काय सौंदर्य स्पेशल काय लावड्या सगळं स्पेशल आहे. सौंदर्यच स्पेशल आहे, सौंदर्य स्पेशल नाही. सौंदर्य हे जागाच स्पेशल आहे, कारण तिथे आम्ही फुकटचा खातो नेहमी, म्हणून ती स्पेशल आहे. लाजा वाटल्या पाहिजे रे तुम्हाला. लाज वीज काय नाही. घरात मी जर तुझी कधी लायकी काढली तर माझ्यावर बी नाराज होणार तू. नाही, मी मित्रांवर नाही नाराज होत. मी घरच्यांवर होईन पण मित्रांवर नाही. मित्र माहिती मित्र कारण लहानपणी लायकी काढतात. आता सगळं जाऊ दे, तू ये आमच्या बरोबर कॉलेजला. पुढच्या वर्षी आर्किटेक्चरला ऍडमिशन घे. कळलं का? बघूया, विचार करूया. असं काय पुढच्या वर्षी जर शिकला तर पैसे देणारच त्यात तुला. कोण पैसे देणार आहे? हजार हा देईल ना, शिकले की देईल ना पैसे. हा मग आर्किटेक्चरला घे की ऍडमिशन. मला असं खूप पैशात मी एकतर हे केलंय, सॉरी शिकून मी खूप पैसे डुबवलेत. ते तर मी पण डुबवलेत रे. पण मला आता असं जरा जेवढी तुझी ह्याची फी होती ना, कशाची? रोजरीची, तेवढी माझी 2 वर्षात ह्याची होती रे, सेंट पीटर्सची. पण मला ते चांगलं नाही वाटत ते पैसे अभ्यासात पैसे डुबवणं. काय उपयोग नाही होते ना त्याचा. उपयोग होत असता तर मग. पण तुझा काय विचार आहे, तू घेणार काय नाही पुढच्या वर्षी ऍडमिशन? विचार तर करू दे ना भाई, दांबा जरा. विचार कशाला? आता या वर्षी तर तुझं ऍडमिशन होणार नाही, कारण की CET झाली, सगळं झाले. पण आता मी ऍडमिशन घेतलंय ना DY पाटीलला. DY पाटीलला ऑनलाईन घेतलंय, त्याचं तर काय थोडं बी उपयोग नाही रे. नावाला डिग्री घेऊन काय करतो? त्यापेक्षा पुढच्या वर्षी चांगले कोर्स घे ना कुठला तर. 5 वर्ष जरा जास्तीच मोठे आहेत ना. 5 वर्ष कोण घालवत एवढं? मग काय ना, मग कसं काय प्रोग्रेस करशील आयुष्यात? तो 5 वर्षात काहीतरी धंदा करेन मी. धंदा सेट होईल माझा 5 वर्षात. धंद्याला भांडवल लागते रे. भांडवल येईल ना हळूहळू. कुठं शिकेल 5 वर्षात. भांडवल तुझ्याकडून कोण देणार तुला? एक आहेत उरीट नावाचे, वारजेत राहतात.
माझ्याकडे 1 रुपया नाही, माझ्याकडे बघू बी नको. माझ्याकडे पैसे असले असते तर मी दिले नसते का? बघ तुम्ही बिल्डिंग बांधा, तुमच्या बिल्डिंग मध्ये दुकान टाकतो आम्ही, म्हणून जाते राडा. मग भाडं भाडं कशाला? भाड्यावर 50% डिस्काउंट आम्हाला. जर 50,000 भाडं आम्ही फक्त 25,000 देणार. मला कोणी सांगू नका रे आमचं कुठलं काय खाली वगैरे खायला घोडा लागत नाही तर पैशाला. 2 मित्र आहेत आमचे आर्किटेक्चरला, दोघे मिळून तबाही करणार आहे आता. बघा कोथरूड मध्ये फक्त त्यांच्याच नावाची बिल्डिंग आहे. भाडा बघा तुम्ही फक्त पुढच्या 10 वर्षात. फुल इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कॉन्टॅक्ट. होय भाई, Contact. गाडी बघ गाडी बघ गाडी बघ कुठं आहे? ट्रायम्पची ती स्पीड स्पीड भारी Four गाडी hundred. आहे. भारी गाडी आहे, मला लय आवडते. हो मी भारी आहे, पण ती काय त्याला आहे ना त्यांनी ती स्क्रीन वगैरे द्यायला पाहिजे होती रे. सगळंच नाही ना मिळणार तुम्हाला. हा? ते फुलांचा धंदा पण खूप चांगला चालतो पुण्यात. फुलांचा धंदा टाकू. आमच्या इथं पाहिजे का तुला जागा फुलांचा धंदा करायला? देतो मी तुला. फुलांचा धंद्यासाठी देतो. फुलांचा धंदा खूप जोरात होईल. खूप खच्ची मुलं आहेत पुण्यात, सगळे येतील. लाज वाटते रे, लाज. गजरा गाईस ओमे गेलाय घरी, आणि ओमे घरी गेला त्याची व्हिडिओ दाखवता नाही आला मला. तुम्हाला काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या. तर इथं दिवस संपलेला आहे. उद्या नवीन ब्लॉग येईल, नवीन दिवस. ओके गाईस, आणि उद्या असं मी खरंच प्रयत्न करणार आहे तुम्हाला सगळं दाखवायचं उद्या कॉलेजमध्ये वगैरे. असाइनमेंट करतो, झोपतो, परत एडिट करायचं आहे, मग झोपणार मी. तर गाईस गुड नाईट. लाईक शेअर अँड सबस्क्राईब गाईस.